मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवा, उपसभापती प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन। मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी केले। आदिवासी माध्यमिक विद्यालय डोलारा येथे 10वीच्या मुलांचा निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते। मुलांना निरोप मार्गदर्शन करताना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संबोधित केले की मी प्रत्येक वेळी आपल्या हायस्कूलमध्ये येऊन नेहमीच मार्गदर्शन करतो आणि येथील शाळेचा निकाल नेहमीच 90-95% लागतो। यावर्षी 100% लागावा अशा शुभेच्छा देतो। पुढील जीवन सुखकर करायचं असेल तर तुम्ही अभ्यास करा, जीवनात कलेक्टर व्हायचे स्वप्न अंगीकारा, म्हणजे आपण कुठेतरी तहसीलदार किंवा प्रांत असे तालुक्यातील महत्त्वाच्या पदावर बसू शकतो। तसेच आपल्या संपूर्ण तालुक्यात 1ली ते 10वी पर्यंत शाळेत मुलींची संख्या जास्त आहे आणि मुलं कमी, आणि 10वी पास झाल्यानंतर ज्यावेळी कॉलेजला मुले जातात त्यावेळी मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा खूपच कमी असते। या गोष्टी का होतात तर आपल्या ग्रामीण भागात 10वी झाल्यानंतर मुलींचे आई वडील मुलींचे लगेच लग्न करून देतात किंवा वडील कॉलेजला पाठवत नाहीत आणि शिक्षण देण्यासाठी आर्थिक अडचणी सुद्धा असतात। अशा अनेक कारणांमुळे मुलींची संख्या आपल्याला कॉलेजमध्ये कमी प्रमाणात आढळून येते। परंतु पुढील काळात सरकार मुलींसाठी शिक्षण पूर्णपणे मोफत करणार आहे, त्यामुळे पालकांनीही मुलींच्या शिक्षणात बाधा आणू नये असे आवाहन वाघ यांनी केले आहे। पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनी देखील मुलांना सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आदिवासी माध्यमिक विद्यालय डोलारा शाळेचे मुख्याध्यापक जयपाल चिमणकर सर, उलाब नरवाडे सर, चुडामन पाटील सर, शुभांगी पाटील मॅडम, विजय विरनक सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामचंद्र खोरगडे, पोलीस पाटील विठ्ठल गोडे, रमेश गबाले, नाना जाधव, सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना NMMS या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपसभापती प्रदीप वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन मुलांचा सन्मान केला। ही परीक्षा इयत्ता 8वीच्या मुलांची घेतली जाते। या परीक्षेत मेरिटने मुले पास झाले तर 8वी ते 12वी पर्यंत त्या मुलांना त्यांच्या खात्यावर 60,000 रुपये शिक्षणासाठी मिळतात। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी, मोखाडा।